नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। रोज रोज नाश्त्याला काय बनवावं हा प्रत्येक आईला पडणारा प्रश्न आणि रोज रोज पोहे उपमा खाऊन मुलांना देखील कंटाळा आला होता आणि तसाच मला देखील आला होता बरं का। तर म्हटलं आज मस्तपैकी साऊथ इंडियन स्टाईल नाश्ता ट्राय करावा। तर आज कोणतीही पूर्वतयारी न करता अवघ्या 15 मिनिटाच्या आतमध्ये मी हा नाश्ता बनवलेला आहे। यासाठी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी करावी लागणार नाही आणि शिवाय यामध्ये मी दह्याचा देखील वापर केलेला नाही। ती झटपट बनवून तयार होतो, अगदी तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला देखील बनवू शकता। तर चला सर्वात अगोदर यासाठी मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत। आता आपण जे कांदे पोह्यासाठी पोहे वापरतो तेच इथे वापरलेले आहेत। आता हे पोहे 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। जे काही साहित्य घ्यायचं आहे त्यासाठी इथे तुम्ही एखादी वाटी किंवा भांड किंवा एखादा कप सेट करा आणि त्याच भांड्याने हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे। आता हे पोहे 1 ते 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर साधारण यामध्ये 1 ग्लासभर पाणी मी टाकलेलं आहे। आता साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी मी हे पोहे भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर इथे मी दुसरं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण ज्या कपाने पोहे मोजून घेतलेले होते सारख्याच कपाने इथे मी 1 कप जाड रवा घेतलेला आहे आणि हा रवा देखील मी धुवून घेणार आहे। आता ही अशा पद्धतीने इडली करण्यासाठी तुम्हाला जास्त खूप काही मेहनत घ्यावी लागणार नाही। डाळ तांदूळ भिजत घालण्यापासून ते पीठ आंबवण्यापर्यंत त्याची प्रोसेस खूप मोठी आहे। जर तुम्हाला झटपट आणि कमी साहित्यात इडली तयार करायची असेल तर तुम्ही पोह्यांपासून इडल्या ट्राय करून पहा। करायला देखील खूपच सोप्या आहेत आणि बनतात देखील त्या खूपच कमी वेळेमध्ये। ना तुम्हाला डाळ तांदूळ भिजत घालायचे आहेत ना पीठ आंबवायचं टेन्शन आहे, अगदी हलकी फुलकी इडली तयार होते। तर आता तुम्ही पाहिलेलं आहे मी रवा देखील धुवून घेतलेला आहे आणि पोहे देखील मस्त असे भिजले गेलेले आहेत। आता मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता पाण्यासोबतच हे पोहे देखील मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत। आता हे पोहे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। आता जर पोहे मिक्सरला फिरवताना तुम्हाला जर थोड्याशा प्रमाणात पाण्याची गरज पडली तर तुम्ही थोडंसं पाणी इथे वापरू शकता। आता हे पोहे मी मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर तुम्ही या पोह्याची पेस्टची कन्सिस्टन्सी पाहू शकता। एकदम स्मूथ असं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर आता आपला इकडे रवा देखील मस्त असा भिजला गेलेला आहे। रव्यामध्ये थोड्याशा प्रमाणात मी पाणी ठेवलेलं होतं, रव्याने पूर्णतः पाणी शोषून घेतलेलं आहे आणि रवा मस्त असा फुललेला आहे। आता यामध्ये आपण जे पोह्यांचं मिश्रण तयार करून घेतलेलं होतं म्हणजे जी पोह्यांची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली होती ती यामध्ये टाकून द्यायची आहे। हे पेस्ट करताना देखील जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। आपण जसं इडली डोशासाठी जे बॅटर बनवतो ना त्याच पद्धतीचं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। ही पोह्यांची जी आपण पेस्ट बनवलेली आहे त्यामध्ये देखील जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। आपण जसं इडलीसाठी मिश्रण तयार करतो त्याच पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण आता तयार करून घ्यायचं आहे। आता पोह्याची पेस्ट यामध्ये टाकल्यानंतर आणि रवा यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे। आता जर हे मिश्रण मिक्स करताना तुम्हाला जर थोडंसं घट्ट वाटलं तर यामध्ये तुम्ही थोड्याशा प्रमाणात पाणी ऍड करू शकता। पण मी ही पोह्यांची पेस्ट करताना अगोदरच थोडंसं यामध्ये पाणी ऍड केलेलं होतं, त्यामुळे इथे मी पाणी यामध्ये टाकणार नाही। आता सर्व एकजीव करून झाल्यानंतर या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता। अशाच पद्धतीने ठेवायची आहे, नाही जास्त पातळ आणि नाही जास्त घट्ट, मिडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। जसं आपण इडलीसाठी पीठ बनवतो त्याच पद्धतीचं हे मी इथे पीठ तयार करून घेतलेलं आहे। आणि मिश्रण तयार झाल्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून हे मीठ देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि नंतर यामध्ये पाऊण चमचा इथे मी इनो टाकणार आहे। आता तुम्हाला पाहिजे तर इथे तुम्ही खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर जरी टाकलं तरीही चालेल। आणि इनो टाकल्यानंतर साधारण 1 चमचा या इनोवर पाणी टाकायचं जेणेकरून हा इनो ऍक्टिव्हेट होतो आणि इनो ऍक्टिव्हेट झाला की लगेचच हा इनो यामध्ये एकाच दिशेनं फिरवत हा इनो यामध्ये चांगला मिक्स करायचा आहे। हा इनो यामध्ये मिक्स करताना जास्तीत जास्त 10 ते 20 सेकंदासाठीच हे फेटून घ्यायचं आहे, जास्त वेळ फेटत बसायचं नाही। तुम्ही जर एकाच डायरेक्शन मध्ये जर हे फेटलं नाही तर यामध्ये काय होईल, याच्यातली हवा बाहेर जाते आणि इडल्या फ्लफी बनण्यास मदत होत नाही। तर पहा आता सर्व मिश्रण मी एकजीव केल्यानंतर 10 ते 20 सेकंदासाठीच हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे। आता आपलं इथे हे इन्स्टंट इडलीचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता लगेचच इडल्या आपण तयार करून घेऊया। आता या मिश्रणामध्ये इनो मिक्स करायच्या अगोदरच इडलीच्या भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि इडली पात्राच्या प्रत्येक खाण्यामध्ये तेल लावून हे मिश्रण लगेचच भरून घ्यायचं आहे। हे मिश्रण भरताना काठोकाठ भरायचं नाही, थोडीशी जागा शिल्लक राहिली पाहिजे अशा पद्धतीने हे मिश्रण इडली पात्रामध्ये भरून घ्यायचं आहे। तर चला आता मिश्रण सर्व भरून झाल्यानंतर लगेचच इडल्या वाफवण्यासाठी ठेवून देऊयात। आता इडली पात्रातलं पाणी देखील व्यवस्थित उकळलेलं आहे। उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला ह्या इडल्या ठेवून द्यायच्या आहेत। आता इडली पात्रामध्ये हे पात्र ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि साधारण 10 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरच ह्या इडल्या मस्त अशा वाफून घ्यायच्या आहेत।
आता 10 मिनिटापर्यंत इडल्या मस्त वाफून घेतल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता इडल्या तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार आपल्या इडल्या तयार झालेल्या आहे। आता एखाद्या सुरीच्या किंवा टूथपिकच्या सहाय्याने पाहायच्या आहेत का या व्यवस्थित वाफवल्या आहेत का। आता हे इडली पात्र आपण बाहेर काढून घेऊयात आणि साधारण 5 मिनिटांसाठी या इडल्या गार झाल्यानंतरच या पात्रातून बाहेर काढून घ्यायच्या आहेत। आता साधारण 5 मिनिटांनंतर सर्व इडल्या गार झालेल्या आहेत। आता एखादा चमचा ओला करून घ्यायचा आहे आणि त्या चमच्याने या सर्व इडल्या बाहेर काढून घ्यायच्या। तर पहा किती अलगद आपली पहिली इडली बाहेर निघालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इडली पात्राला देखील ही इडलीचं मिश्रण चिटकलेलं नाही। अगदी सहजतेने या इडल्या बाहेर निघालेल्या आहेत। एकदम मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी आपल्या इथे इडल्या तयार झालेल्या आहेत। आता सारख्याच पद्धतीने सर्व इडल्या मी बाहेर काढून घेते। आता इडली तुम्ही जवळून पाहू शकता अतिशय सुंदर जाळी या इडलीला पडलेली आहे। एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आपला इथे नाश्ता तयार झालेला आहे। इडल्या तुम्ही ओल्या नारळाच्या चटणी सोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत सर्व करू शकता। आता शेंगदाण्याची चटणी आणि ओल्या नारळाची चटणीची रेसिपी देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, ती तुम्ही नक्कीच जाऊन पहा। आजचा हा जाळीदार नाश्ता कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा।